MA मराठी M54 मराठी 124 पुस्तक 2 व्यावसायिक लेखन. पुस्तक 2 हे पटकथा लेखन यामध्ये आहे. घटक 1 चित्रपट माध्यमाचे स्वरूप. आपण काही नोट्स बघूया. चित्रपट हे दृश्य माध्यम आहे. प्रत्येक दृश्य प्रतिमा युनिक म्हणजे एकमेव असते. चित्रप्रतिमा ह्या एका क्षेपणखंडामध्ये म्हणजे शॉट्समध्ये आलेल्या असतात. चित्रपटाच्या दृश्य प्रतिमेतून अभिव्यक्त होणारा अर्थ अभिव्यक्त करणारी चित्रपट संस्कृती मानले जाते. रघु सरदेसाई यांनी चित्रपटाची व्याख्या केली आहे ती अशी: प्रणयात्मकता, भावात्मकता, हळवा ध्येयवाद, तकलुपी ध्येयवाद आणि समस्यांच्या पोरकट सोडवणुका यांचा सध्याच्या चित्रपट कथांमध्ये जो वरचष्मा दिसून येतो त्याचे कारण चित्रपटांनी चालवलेली सामान्य माणसाची आराधना हीच असते. चित्रपट हे माध्यम आधुनिक काळातील यंत्र माध्यम आहे. निर्माता, कलावंत, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक यांच्या माध्यमात सहभाग असतो. कल्पना ते निर्मिती या विकासाची एक वाटचाल असते. फ्रॉम स्क्रिप्ट टू स्क्रीन. या निर्मितीच्या प्रवासात 3 टप्पे येतात. निर्मितीपूर्व म्हणजे चित्रीकरणपूर्व, त्यालाच इंग्रजीत प्री प्रोडक्शन म्हटलंय. 2 निर्मिती किंवा चित्रीकरण, त्याला प्रोडक्शन म्हटलंय. आणि 3 निर्मिती पश्चात किंवा चित्रीकरण पश्चात पोस्ट प्रोडक्शन. ही चित्रपट ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रपटाच्या चित्रप्रतिमा निर्माण करणारी कला आहे. चित्रपट संरचनेत 2 भेद आहेत: स्थूल संरचना आणि सूक्ष्म संरचना. स्थूल संरचना चित्रपटातून व्यक्त होणारा कथार्थ येतो. चित्रपटाची संहिता, व्यक्त, रेखाटन, संवाद आणि संगीत यांचा समावेश होतो. कथार्थाच्या दृश्यानुसंधान म्हणजे सिक्वेन्सद्वारे कथार्थ व्यक्त होत जातो. कथाबीज, कथानक यांच्या कार्यकारणाभावासह आलेख संहितेमध्ये दिसतो. ही संहिता म्हणजे इंग्रजीत त्याला स्क्रिप्ट म्हणतात. लिहत असताना पटकथा लिहिली जाते. ही संहिता म्हणजेच पटकथा असते. कथार्थाच्या दृश्यानुसंधान म्हणजे याचा अर्थ दृश्यानुसंधान म्हणजे सिक्वेन्सनुसार म्हणजे क्रमानुसार कथार्थ व्यक्त होत जातो. स्थूल संरचनेत काही घटक येतात. ते चित्रपटाचा हेतू आणि विषय. संहिता म्हणजे स्क्रिप्ट, व्यक्तिरेखा आणि संवाद आणि संगीत हे 4 घटक येतात. सूक्ष्म संरचना चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेतील तंत्राचा विचार केला जातो. चित्रपटाच्या संरचनेमध्ये दृश्य संरचना, ध्वनी संरचना, संकलन संरचना येते. दृश्य संरचनेमध्ये कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रित होणारी स्थिर गतिमान चित्रप्रतिमा महत्त्वाची असते. सूक्ष्म दृश्य संरचनेमध्ये चौकट चित्रप्रतिमा, त्याला फ्रेम म्हणतात. क्षेपणखंड म्हणजे शॉट्स. दृश्य म्हणजे सीन्स. दृश्यानुसंधान म्हणजे सिक्वेन्स. दृश्यगती हालचाल म्हणजे कॅमेरा मुव्हमेंट. चित्रसंगती म्हणजे कंपोजिशन. चित्रकरण शैली म्हणजे पिक्चरायझेशन. छायाप्रकाश योजना म्हणजे लाइटनिंग. चित्रीकरण कोन म्हणजे अँगल. प्रतिमा किंवा चित्रीकरण अंतर म्हणजे डिस्टन्स. दृश्यकोन, बिंदू किंवा दृष्टिकोन म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा आय. या घटकांचा विचार केला जातो. सूक्ष्म संरचनेमध्ये प्रत्येक घटक विशिष्ट व एकमेव अद्वितीय असतो. त्यामुळे चित्रप्रतिमांना स्वतःची शैली प्राप्त होते. चित्रप्रतिमेतील या चिन्हांना नेमका अर्थ प्राप्त होतो त्याच्या प्रतिमेतील संरचनेमुळेच. तसेच चित्रप्रतिमा कॅमेऱ्याच्या ज्या कोनातून, गतीतून अथवा कॅमेऱ्याच्या विशिष्ट स्थळावरून म्हणजे लोकेशनवरून त्यातून तो संकेतार्थ मुखर होतो. त्यातून दृश्यकाच्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने निर्माण होणारी चित्रप्रतिमा विविध कोन म्हणजे अँगल्स आणि विविध लांबीच्या क्षेपणखंडात शॉट्स चित्रित होतो. यांच्या साहाय्याने काळ आणि अवकाश सापेक्ष दृश्यप्रतिमांची गतिमान निर्मिती केली जाते. ध्वनी संरचना चित्रपटातील ध्वनी हे संवाद, पार्श्वभूमी, पार्श्वसंगीत या स्वरूपाचे असतात. शांततेचंही यामध्ये
वाप शांततेच्या ध्वनीचा वापर होतो. त्याला सायलेन्स क्रिएट नॉईज असे म्हटले जातं. ध्वनीमुळे चित्रपटाची लय सांभाळली जाते. ध्वनी प्रतिमांची लय आणि ध्वनीची लय एकमेकांना पूरक असतात. घटक 2 पटकथेची संरचना. या पुस्तकातील घटक 2 पटकथेची संरचना. पटकथेच्या संरक्षणासाठी दृश्याच्या मांडणीला महत्त्व असते. पटकथा ही अनेक दृश्यांची म्हणजे बरेचसे सीन्स असतात, अनेक दृश्यांशी बनलेली शृंखला असते. परिपूर्ण दृश्य संवादाची शृंखला पटकथेमध्ये असते. चित्रीकरणासाठी परिपूर्ण शब्दसंहिता म्हणजे पटकथा होय. पटकथा होय. पटकथा चित्रपटाचा कृती आराखडा असतो. पटकथा ही एकमेवाद्वितीय अशा दृश्यांची संरचना असते. पटकथा लिहित असताना योग्य अचूक प्रभावी दृश्याची निवड आणि त्या दृश्यामध्ये प्रतिमा, वाक्य, दृश्य संरचना, धातुनुसंधान, दृश्यांची सेंद्रिय संरचना यांची निवड केली जाते. नाट्यसंहितेसारखी भासणारी परंतु पूर्णतः भिन्न अशी पटकथेची संरचना असते. सत्यजित राय यांनी पटकथेची व्याख्या केली. चित्रपटातील एक एक दृश्य एकेका वाक्याप्रमाणे असते व सर्व चित्रपट मिळून पूर्ण वक्तव्य बनते. प्रतिमा, व्हिज्युअल इमेज, प्रतीक चिन्ह. दृश्य प्रतिमा सीमित असतात. सीमितता म्हणजे बंधन किंवा शिस्त. दृश्य प्रतिमा प्रतिकात्मक अर्थामुळे प्रभावी व्यापक होते. दुसरं वाक्य संरचना म्हणजे सेंटेन्स. पटकथा ही लेखक या दृश्य प्रतिमेचा वापर करून संरचना तयार करतो. तिसरं दृश्य संरचना म्हणजे सीन्स. दृश्य रचनेमध्ये अनेक वाक्यांचा वापर करून स्थूल कालसपक्ष असणाऱ्या दृश्याची रचना करण्यात येते. 4 दृश्यानुसंधान म्हणजे सिक्वेन्स कंटिन्युटी. चांगल्या भाषाशैलीचा एक एलगमक म्हणजे शब्दसमूहाचा वापर करताना चांगल्या भाषाशैलीचा एमक म्हणजे शब्दसमूहाचा वापर करताना काळजी आपण घेतो तितकी काळजी निरर्थ शब्द टाळण्यात आपली घेतली पाहिजे. दृश्याची सेंद्रिय संरचना. 3 चित्रपटात प्रत्येक दुसऱ्या दृश्याशी निगडीत असतो. दृश्याच्या शृंखलेमध्ये प्रत्येक दृश्य आपल्या नजीकच्या दृश्याशी संरचना म्हणून जोडलेले असतात. ती संरचना संपूर्ण विधान असते. दृश्यांची सेंद्रिय संरचना सर्व दृश्यांचा असणारा एकत्र अनुभव व्यक्त करते. पटकथेमध्ये कथार्थाचे परिपूर्ण दृश्यांमधले विभाजन सेंद्रिय संरचना म्हणून प्रकट केलेले दिसते. काही भाषिक संज्ञांचा वापर केला आहे. फ्रेम म्हणजे प्रतिमा, शॉट म्हणजे क्षेपणखंड, इंटरव्ह्यू म्हणजे च्या अनुरोधाने, क्लोजअप म्हणजे अतिसमीप दृश्य आणि क्लोज शॉट म्हणजे समीप क्षेपणखंड, मीडियम शॉट म्हणजे मध्यम क्षेपणखंड, लॉंग शॉट म्हणजे दूर क्षेपणखंड आणि एक्स्ट्रीम लॉंग शॉट म्हणजे अतिदूर क्षेपणखंड. घटक 3 या पुस्तकातील घटक 3 म्हणजे पटकथेचे घटक दिलेले आहेत. संकल्पना अथवा बीज, कथानक, स्पष्टीकरण, विकसितता, संघर्ष अथवा द्वंद्व, अंतरिम नाट्य, घटना, प्रसंग, स्वभाव रेखाटन, वातावरण, संवाद. पटकथा हे एक स्वतंत्र लेखनतंत्र आहे. कथार्थ आणि भावार्थ निर्माण करण्यासाठी कथानकाची आवश्यकता असते. पटकथा ही विविध दृश्यांनी विकसित होते. घटक 4 पुस्तकातील पटकथेचे प्रकार. पटकथेचे माध्यमनिहाय प्रकार. मुखपट. चित्रपटाच्या प्रारंभीच्या अवस्थेमध्ये मुखपट निर्माण झाले दिसतो. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांना मानले जाते. दादासाहेब फाळके यांच्या 1913 सालच्या राजा हरिश्चंद्र या चित्रपटाला मुखपटाचा इतिहासाचे आद्य स्थान दिले जाते. 1899 पासून भारतामध्ये मुखपटाची निर्मिती होऊ लागली होती. माहितीपट, कथात्मक पट असे त्याचे स्वरूप होते. 18 मे 1912 साली प्रदर्शित झाला दादासाहेब तोरणे यांचा भक्त पुंडलिक हा महत्त्वाचा कथात्मक चित्रपट. 2 नंबरचा प्रकार म्हणजे बोलपट. 1932 नंतर दृश्य प्रतिमांना दोन्ही प्रतिमांची जोड मिळाली म्हणून मुखपट बोलपट झाला. बोलपट कालखंड कृष्णधवल म्हणजे आपण त्याला पहिले ब्लॅक अँड व्हाईट म्हणत होतो, चित्र दिसायचं. चित्रपट 1932 नंतर
बोल बोलपट कालखंडात कृष्ण धवल चित्रपटाची निर्मिती होत गेली व नंतर रंगीत चित्रपट. मराठी भाषेत 1972 पिंजरा हा पहिला रंगीत चित्रपट निर्माण झाला. तिसरा प्रकार चित्रपट फीचर फिल्म. ही फीचर फिल्म म्हणजे पूर्ण लांबीचा दृश्यानुभव कालावकाशाच्या अनुषंगाने त्याकडे पाहिले जाते. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स, अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट आणि ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट या संस्थांनी चित्रपटाच्या व्याख्यासाठी 40 मिनिटे अथवा त्यापेक्षा अधिक कालावधी मान्य केलेला आहे. स्क्रीन ॲक्टर्स गाईडने हा वेळ 80 मिनिटे अथवा साधारणतः 90 मिनिटे व त्यापेक्षा अधिक लांबीचा मराठी चित्रपट असतात. चौथा प्रकार म्हणजे लघुपट. चित्रपट हा एवढा लांब नसतो. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स यांनी 40 मिनिटं अथवा त्यापेक्षा लहान म्हणजे लघुपट म्हणता येईल. रहस्यपट 5 नंबर. घटनेतील रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न रहस्यपटामध्ये असतो. गूढपट 6 नंबर. कल्पित अवास्तव घटनांचा आधार गूढपटाला असतो. आता पटकथा लिहिण्यासाठी संगणक प्रणाली म्हणजे सॉफ्टवेअर इन इंग्लिश विकसित करण्यात आली. पटकथा लिहिण्यासाठी सॉफ्टवेअर ही संगणक प्रणाली विकसित करणारी सॉफ्टवेअर इंग्लिश भाषेमध्ये उपलब्ध असणाऱ्या संगणक प्रणालीमध्ये युनिकोडचा वापर करून मराठी भाषा उपयोगात आणता येते. त्यातील काही संगणक प्रणाली सॉफ्टवेअरची उदाहरणे ॲपल पेजेस त्यामध्ये काही ॲपल पेजेस, स्क्रीन प्ले रायटर, ड्युएट हे काही संगणक प्रणालीचे उदाहरणं आहेत. घटक 5 या पुस्तकातील माहितीपटाचे पटकथा लेखन. डॉक्युमेंटरी म्हणजे अनुभवपर किंवा माहितीपट होय. लोकरंजन व लोकशिक्षण माहितीपटाचे उद्दिष्ट असते. रॉबर्ट फ्लेहर्टीने 1922 एस्किमो लोकांच्या जीवनावर बनवलेल्या नॉक ऑफ द नॉर्थ या माहितीपटाने नवे आविष्कार तंत्र विकसित केले. रॉबर्ट फ्लेहर्टीला फादर ऑफ डॉक्युमेंटरी फिल्म्स असे म्हटले जाते. भारतामध्ये दादासाहेब फाळके यांनी अंकुराची वाढ आणि आकड्यांची मौज हे माहितीपट तयार केले. माहितीपटाची पटकथा लिहिताना दृश्य रचना, ध्वनी विवरण, निवेदन, संगीत आवश्यक असतात. पार्श्वसंगीत हे 2 प्रकारचे माहितीपटात योजले जातात. ध्वनीच्या लयबद्धतेतून आणि लयबद्ध दृश्यांच्या रचनेला पूरक पार्श्वसंगीत. संगीत हे ध्वनी, नाद, ताल, बंदिश या घटकांद्वारे माहितीपटामध्ये सामावले असते. निवेदक हा त्या प्रसंगातील आशय सांगत असतो. दृश्य संरचनेमध्ये निवेदन लिहिले जाते. निवेदन प्रथम पुरुषी असेल तर आत्मगत कथा पद्धतीने लिहिले जाते. जर तृतीय असेल तर तटस्थ निवेदन लिहिले जाते. घटक 6 मालिकेचे पटकथा लेखन. एकमात्र वाहिनी राष्ट्रीय वाहिनी प्रसारण होत होते. 1883 वाहिनीवरून प्रसारण होत होते. 1883 पहिला प्रायोजित कार्यक्रम शो टाईम मंजू सिंग प्रसारित झाला. पहिली धारावाही म्हणजे सोप ऑपेरा मालिका प्रसारित झाली. दूरचित्रवाणीचे स्वरूप हे माध्यम कथात्मक जे फिक्शन आणि गैरकथात्मक नॉन फिक्शन कार्यक्रमांना प्रसारित केली जातात. कथात्मक साहित्य प्रकार दृकश्राव्य माध्यमातून सादर होतो आणि गैरकथात्मक हे माहितीपर म्हणजे गैरकथात्मक नॉन फिक्शन माहितीपर, रंजनपर, वृत्तांत कथनपर असतात. दूरचित्रवाणी मालिकेचे वैशिष्ट्ये. दूरचित्रवाणी मालिका ही माहिती प्रदान आणि रंजन प्रदान असतात. तसेच TRP म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटच्या आधारे मालिकेच्या असलेल्या प्रेक्षकांवर प्रभाव अभ्यासला जातो. यात काही घटक आहेत. आशय संरचना, रचनाबंध, एपिसोड, दृश्यानुसंधान, मालिका कथार्थाच्या विविध भागातील क्रमशः विकास या मालिकेमध्ये सिरियलमध्ये आढळतो. थँक्स. इफ यू लाईक प्लीज शेअर